दाखवावं, असं या विश्वात वेगळं काहीतरी करावं, जेणेकरून आतापर्यंत असं कोणी घडवलं नाही, असं काहीतरी आगळं वेगळं करावं आणि हा समाज तुला चांगला म्हणे, तुझं गुणवान काही म्हणून तू एका व्यक्तीचं मार्गदर्शन घेतला. होय, सत्य आहे. एका व्यक्तीचं मार्गदर्शन घेतला, एवढंच नव्हे तर दैवी शक्ती जाते आणि आसुर विद्या आत्मसात केली. काही पलीकडे जाऊन सांगतो आहे, तू ह्या तुझ्या मदतीसाठी आणि एका याच्यासाठी एक संस्कार नामक तुझा हस्तक तू गेला. होय, तो माझा साथीदार, हो तुझा साथीदार, तुझा हस्तक अंगार भैरव. अरे प्रतिष्ठा, मान, सन्मान हे असं सहजासाठी मिळत असतो, त्यासाठी बराच त्याग करावा लागतो. आणि हे जर तुला ऐकायचं असेल तर उदाहरणादाखल सांगतो आहे, राजा विश्वजितानं आपल्या तपासवर्ताच्या जोरावर राजा विश्वजिताचा विश्वामित्र झाला. शक्ती त्याने आत्मसात केली. एवढंच कशाला की ते समाजाचे त्यांनी सत्व परीक्षा पाहिली. हा सत्व परीक्षेमध्ये दयावान सत्यवादी राजा हरिश्चंद्राची त्याने परीक्षा पाहिली आणि सत्व परीक्षा पाहत असताना राजा हरिश्चंद्राच्या समोर, त्याच्या पुंडारी समोर आपला निभाव लागणार नाही तेव्हा त्याच्या घरात आलं. त्यामुळे त्याने सिस्ते मामा घेतली आणि त्या सत्याचा हातचाही मुळे केला नाही. शाबास, ज्ञानाचा बाळ काढून बाजूत अजूनही तुला म्हणतो आहे, म्हणून तुला सुसंधी देतो आहे. अरे वा, माझा मार्ग अडवायला ती मला माझे खाते घेतली. या विश्वाच्या ठाई माझी प्रतिष्ठा प्रस्थापित करायचे. अरे कोण कोणाला संधी देत आहे, ते संधी देण्यापूर्वी तुला सांगतो आहे, थांबलं पाहिजे. मुळीच थांबणार नाही. थांबलं पाहिजे. मुळीच थांबणार नाही. तो हा या मच्छीदारे मार्गावर आपला तुला सहजा संधी जाऊ दे. शक्ती सामर्थ्याच्या जोरावर ती आभारी विद्या या नाग भैरवाला अजूनही तुला संधी देतो आहे. हा जो तू तुरुंग जबरदस्ती करतो आहेस ते बंद कर. या तुझ्या पोकळा धमकावलेला भीक घालून हा नाग भैरव मनाचा ठिकाणी कल्याणीचा ज्या वेळी परिपूर्ण त्यावेळी पुरुष मला नाही. चुकीचा मी बोलत होतो. आतापर्यंत माझा वेळ वाया गेला, माझे शब्द वाया गेले. अरे उपड्या घडावर किती पाणी वाचलं तरी तो आपले रंग बदलणार. या हरणीच्या डरकावणीला हा सिंह घाबरणार नव्हे एवढं ध्यानी ठेव. पावले डोंगर कावळ्या, अरे कावळ्याला किती बगळा बनवण्याचा प्रयत्न केला तरी तो बगळा बनू शकत नाही. बगळा तो बगळा आणि कावळा तो कावळा. तुझा पिंड सुद्धा शिवणार नाही एवढं ध्यानी ठेव. म्हणून तुला सुगंधी दाखव सचार दाखव भाषा दाखव हात दाखव.